उद्ध्वस्त संसाराची चिंता. एकदा बाबासाहेब जरा निवांतपणानं रमाईजवळ बसले होते. रमाई जरा मोकळ्या मनानं बोलत होती. आजूबाजूला तिला फार वाईट गोष्टी दिसत. माणसे दारू प्यायची, घरात भांडणांना ऊत येई. ही माणसे बायकांना निर्दयीपणे मारत. दारूमुळे अनेक संसार फाटले होते. बिचाऱ्या बायका किती ठिगळं बसवतील. त्या सहन करीत, मार खात, दुमसत संसार करीत. काय करतील? त्यांचं तरी कोण वाली होतं? हे पाहून पाहून, ऐकून ऐकून रमाई त्रासून गेली होती. रमाईला खूप वाईट वाटे. बायकांचे हाल पाहत नसे. हे पुरुष असं का वागतात? का दारू पितात? रमाई मोकळ्या काकुळतेच्या स्वरात बाबासाहेबांना सांगत होती. आपण एवढी आंदोलनं करता, या दारुड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी का नाही एखादं आंदोलन करीत? बाबासाहेबांच्याही लक्षात ती गोष्ट आली होतीच. रमाई म्हणाली, दारू पिणाऱ्या नवऱ्यांना बायकांनी घरात घेऊ नये. या गरीब अडाणी बायकांनी तेवढी किंमत करायला पाहिजे ना? त्या निराधारच असतात. त्यामुळे नवऱ्यांचा राक्षसीपणा त्या चालवून घेतात. यासाठी स्त्रियांना सांगितलं पाहिजे. त्यांना जागं केलं पाहिजे. त्यांनी या अन्यायाविरुद्ध बंड करून उठलं पाहिजे. बाबासाहेबांना खूप आनंद वाटत होता. रमाईबद्दल आदर वाटत होता. शेजारची दारूनं निर्माण केलेली अमानुषता पाहून रमाई हे बोलत होती. दारूमुळे उद्ध्वस्त होणारे संसार पाहावत नव्हते म्हणून ती बोलत होती. बाबासाहेब म्हणाले, हे जसं नवऱ्याच्या बाबतीत तसंच भावांच्या, मुलांच्याही बाबतीत म्हणता येईल की नाही? हो, दारू पिऊन येणाऱ्या भावांना बहिणींनी घरात घेऊ नये आणि दारू पिणाऱ्या मुलांना आयांनी घरात थारा देऊ नये. बाबासाहेबांनी पुष्टी जोडली. हे सर्व मी लोकांना सांगणार आहे रमा, बाबासाहेब म्हणाले आणि एका भाषणात बाबासाहेबांनी ते सांगितलेही. त्यामागची उत्कट प्रेरणा रमाई होती. दारूबाज माणसे कशी असतात, ती कशी मरतात, बाबासाहेब रमाईला समजावून सांगत होते. त्यांनी छोटी गोष्टच रमाला सांगितली. ते म्हणाले, पाण्यावर एक बेडूक नाकातोंडावर बसणाऱ्या किड्यांना खात मजेत राहत होता. पण त्याचा एक पाय सापानं तोंडात धरलेला आहे हे त्याच्या लक्षात त्या आनंदाच्या भरात येत नाही. पण संध्याकाळ होते आणि तो साप त्या बेडकाला ओढून पोटात रिचवायला लागतो. त्यावेळी त्याची सुटका नसते. तसं दारू पिणाऱ्या माणसाचं आहे. रमाईला गोष्ट मनापासून आवडली. तिनं साहेबांजवळून दारूच्या व्यसनाचा बंदोबस्त करण्यासंबंधी आश्वासन घेतलं. आपला नवरा दारू पित नाही याचा तिला गर्व वाटत होता. कदाचित आपल्या पतीच्या मोठेपणाचं हेच रहस्य असावं असं तिला वाटत होतं. आपला नवरा दारुडा असता तर त्याचं काय झालं असतं? तो कोण झाला असता? या प्रश्नांनी रमाईला हसू आलं आणि ती अंतर्मुखातही झाली. काळजांचा वणवा. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह होता. आंदोलन पेटणार होतं. चवदार तळं झोपेतून खडबडून जागणार होतं. अस्पृश्यांच्या जीवनात नवी पहाट उगवणार होती. सर्व कामाला लागले होते. रमाईची प्रकृती तळोमास झाली होती. पण त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली, मी महाडला येऊ? तू काय करणार महाडला येऊन? बाबासाहेब म्हणाले, आम्ही तिथं कामं करू, स्वयंपाक करू, लोकांना जेवू घालू, असं रमाईचं म्हणणं होतं. महाडच्या आंदोलनाची दगदग रमाला झेपणार नाही हे बाबासाहेबांना जाणून होते. रमाची तब्येत खूप खंगलत चालली आहे हे त्यांना माहीत होतं. ते रमाला महाडला नेणार नव्हतेच. रमाईला मात्र आपण महाडला जावंच असं मनापासून वाटत होतं. साहेब घरी आले आणि महाडला यायला निघाले की पुढंच आपण गाडीत जाऊन बसावं. नाही थोडंच म्हणणार आहेत. रमानं तयारी केली. साहेब आता येतील, मग येतील, सारखी ती वाट पाहत राहिली. पण नंतर तिला कळालं की साहेब कार्यालयातूनच परस्पर महाडला निघून गेले. रमाईला खूप वाईट वाटलं. ती हिरमुसली. बराच वेळ रडत राहिली. रमाई आपली अशी अनेक दुःख स्वतःला सांगत असे, स्वतःच ऐकत असे, स्वतःच स्वतःला समजावीत असे. यावेळी महाडला तर रणक्रंदकच झालं. स्पृश्य हिंदूंनी सत्याग्रही स्त्री-पुरुषांना आणि मुलांनाही बेदम मारलं, खूप नासधूस केली. यावेळी बाबासाहेबांचा खून झाला अशीही आवक समाजकंटकांनी पसरवली. ही आवक कानावर आली तेव्हा रमाईच्या जीवाचं काय झालं असेल? रमाईच्या दुबळ्या जीवावर असे एकाहून एक आघात होत होते. यावेळीच आणखी एक घटना घडली. तिच्यामुळे रमाईच्या जीवाचा थरकाप उडाला. बाबासाहेब अनेक सत्याग्रह्यांनी घेऊन रायगडावर गेले. तिथे त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी पाहिली. इतरही अनेक ठिकाणं पाहिली. हिरकणीच्या टोकाला असलेलं रायनाकाचं पडकं घर पाहिलं. गडावरून दिसणारं खालचं भव्य सौंदर्य पाहिलं. रात्री ते गडावरील धर्मशाळेतच झोपले. रात्री 12 वाजता खिडकीतून थंड पाणी टाकून त्यांना जागवलं गेलं. काही लोक बंदुका घेऊन त्यांना मारायला येत आहेत अशी अफवा पसरली होती. अर्थात आजूबाजूच्या भागातील हजारो माणसं बाबासाहेबांच्या रक्षणासाठी किल्ल्याच्या पायथ्याशी बसली होती. काही माणसं मशाली बाजून किल्ल्याजवळ पहारा देत होती. बाबासाहेबांचा खून करायला निघालेले लोक आलेच नाहीत
त्या अफवेत तथ्य होतं. ही अफवा नंतर मुंबईपर्यंत गेली होती. यावेळी रमाईच्या दुबळ्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं. तिच्या जीवाचा थरकाप उडाला होता. बाबासाहेब परत येईपर्यंत आणि त्यांना आपल्या अश्वांनी भरलेल्या करुण डोळ्यांनी पाहीपर्यंत रमाईच्या जीवात जीव नव्हता. बडोद्यातही बाबासाहेबांवर यापूर्वी असाच हल्ला झाला होता. बाबासाहेब सयाजीरावांच्या नोकरीत रुजू झाले होते. ते एका पारशाच्या हॉटेलात थांबले होते. भीमराव आंबेडकर अस्पृश्य आहे हे कळले तेव्हा पारशी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. आमचं बोर्डिंग बाटलं, मारा याला, ठार करा याला. वातावरण भयंकर तापलं होतं. मोठ्या काकुळतेनं भीमरावांनी त्यांना विनंती केली होती आणि ते त्यांच्या तावडीतून सुटले होते. रमाईचं कुंकू पोलादाचं म्हणून तेव्हा भीमराव आंबेडकर वाचले. हे कळलं तेव्हाही रमाईचं काळीज फाटलं होतं. आणि 1932 साली पुणे कराराच्या वेळी बाबासाहेबांना खुनाच्या धमक्या देणारी पत्र येत. लोक खुनशी डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत, शिव्या शाप देत. अख्खा देश एका बाजूनं आणि बाबासाहेब एका बाजूनं. वातावरण केवढं तापलं होतं. यावेळी रमाचं काळीज क्षणाक्षणाला जळत होतं. बाबासाहेबांना कुठे लपवू आणि कुठे नाही अशी रमाईची अवस्था झाली होती. असंच 1934 साली घडलं. भोर संस्थानातील अस्पृश्य परिषदेआधी विश्रांती घ्यायला बाबासाहेब सिंहगडावर गेले. तिथून ते परिषदेला जाणार होते. अस्पृश्यानं शिवाजीचा गड बाटवला असा आरडाओरडा करीत 60-70 स्पृश्य मंडळी काठ्या-लाठ्या घेऊन बाबासाहेबांना मारायला आली. पण निर्भय बाबासाहेबांनी आपल्या तेजस्वी वाणीने त्या मातेफिरूंना शांत केलं. रमाईला हे कळलं तेव्हा तिनं अंथरूण धरलं. 1934 मध्येच बाबासाहेब दौलताबादला गेले होते. किल्ला पाहायच्या वेळी तिथल्या तळ्याचं पाणी त्यांनी हातपाय धुवायला घेतलं. पहारेकरी मुसलमान होता. त्यानं आरडाओरडा केला. अनेक मुसलमानांना बोलवलं. बाबासाहेब हा सर्वच प्रकार अंतर्मुख होऊन पाहत होते. त्यांना वाटलं मुसलमान तर अस्पृश्यता पाळीत नाहीत, पण हा मुसलमान असा का वागतो? तो हिंदूचे का शिकला? बाबासाहेब अत्यंत शांतपणे म्हणाले, मी जर मुसलमान झालो तर या तळ्यातलं पाणी पिण्यास नकार देशील का? तुझा धर्म तुला काय शिकवतो? मुसलमानाच्या डोक्यात प्रकाश पडला. काही विपरीत घडू नये म्हणून एक सशक्त शिपाईसुद्धा नंतर त्याने बाबासाहेबांसोबत दिला. रमाई अशा नवऱ्याची बायको होती. तिला स्वस्थता लाभणं कठीण होतं. तिच्या वाट्याला जळणंच होतं. तिनं स्वतः जळत एक सूर्य फुलवला. बाबासाहेब म्हणजे मरणावर मात करणारा महामानव. मृत्यूच्या लढाईत हा महामानव कधीच पराभूत झाला नाही. पण अशा प्रसंगांनी रमाई मात्र कणकण मरत गेली. रमाई अशी चिंतांच्या वणव्यात उभी होती. नवरा उजळावा म्हणून जळत होती. त्या जळण्याला आपलं सुंदर आणि मौलिक जीवन मानत होती. आसवांच्या समुद्रातून प्रवास. 1930 सालची गोष्ट. पहिली गोलमेज परिषद होती. लंडनला बाबासाहेबांना सन्मानानं पाचारण करण्यात आलं होतं. सर्व बौद्धिक तयारी बाबासाहेबांनी केली. जाण्याचा दिवस ठरला. बाबासाहेब बोटीनं जाणार होते. घरातील वातावरण फार पूर्वीपासूनच रडवेलं झालं होतं. मोठ्या कामगिरीवर बाबासाहेब जाणार म्हणून आनंदही होता. बाबासाहेब दूर जाणार म्हणून दुःखही होतं. आनंदही अश्रूंनी भिजत होता. सगळीकडे बातमी पसरली होती. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. बाबासाहेबांना निरोप देण्यासाठी लोकांचे जमाव बोटीकडे धावत होते. रमाईला वाटलं आपणही जावं साहेबांना निरोप द्यायला. रमाईच्या गळ्यात आवंढा होता आणि ही इच्छाही होती. मी येऊ साहेब तुम्हाला निरोप द्यायला? शब्द भिजले होते आणि ते कसेबसे ओठांपर्यंत आले होते. रमाईला बरं नव्हतं. बंदरावर खूप लोक असणार, खूप धावपळ तिथे होणार, खूप वेळ जाणार आणि ही गदगद रमाला सहन होणार नाही. म्हणून रमाईनं आपल्याला निरोप द्यायला येऊ नये. घरूनच तिनं आपल्याला निरोप द्यावा असं बाबासाहेबांना वाटत होतं. म्हणून नको, तू येऊ नकोस. तुझी प्रकृती चांगली नाही. तरी तू उगीचच माझी काळजी करतेस. तू प्रकृती सांभाळ आपली. रमाईचा उत्साह थोडा कोमेजला. पण साहेब म्हणतात तेही खरं होतं. आपली इच्छासुद्धा खरीच होती. साहेब नाही म्हणतात तेव्हा शांत बसावं असा विचार करून त्या शांत बसल्या. पण मन काही शांत बसेना. मन तर बाबासाहेबांना निरोप द्यायला बोटीवर जाऊन धडकलं होतं. बोटीच्या प्रवासापुढं या मनानं आपल्या सदिच्छांची फुलं अंथरून ठेवली होती. पण रमाई मनात म्हणत होती, साहेब नाही म्हणाले म्हणून काय झालं? साहेबांना पुढं जाऊ देऊ आणि नंतर आपण निघू. आपल्या वेड्या मायेचं मोल ते जाणत नाहीत असं थोडीच आहे. आणि रमाई गेली. बंदरावर लोकांनी तिथं मोठी गर्दी केली होती. उत्सवाला मोठी भरती आली होती लोकांच्या. बाबासाहेबांवरील प्रेम लोकांच्या मनात मावत नव्हतं. बाबासाहेबांसंबंधीचा आदर या समूहाच्या आभाळातून सांडत होता. बाबासाहेबांचा जय जयकार करत होत होता. या जय जयकारानं सारं आसमंत दुमदुमून गेला होता. बाबासाहेबांचा विजय असो, बाबासाहब कोण है, दिन दुःखियों का राजा है, अशा घोषणा होत होत्या. असा जय जयकार होत होता.
आणि बाबासाहेबांचं लक्ष रमाईवर गेलं. रमाईला वाटत होतं तसंच घडलं. बाबासाहेबांनी या मायेचं मोल जाणलं. या मायेची महत्ता त्यांना कळली. रमाई पाहत होती. बाबासाहेबांना आनंद झाला होता. या आनंदानं बाबासाहेबांचा चेहरा फुलला होता. रमाई बाबासाहेबांजवळ पोहोचली. बाबासाहेबांनी रमाईला सोबत घेतलं. बोटीवर त्यांनी रमाईचा सोबत चहा घेतला. यशवंताचा लोभ गेला. त्याला त्यांनी प्रेमानं कुरवाळलं. त्याच्या केसातून हात फिरवला. बाबासाहेब खुशीत होते. एका ऐतिहासिक कामगिरीवर आपण जात आहोत याचा त्यांना आनंद वाटत होता. बोट सुटायची वेळ जवळ येत होती. वियोगाची घडी सलगी करू लागली होती. बाबासाहेब कार्यकर्त्यांशी बोलले. मधल्या काळात कोणती कामं करायची ते सांगितलं. जबाबदारीचं वाटप केलं. सर्वांच्या सदिच्छा घेतल्या. रमाई बोटीबाहेर गेली. रमाईनं साहेबांना डोळे भरून पाहिलं. बाबासाहेबांनीही डोळे पुसले. रमाईनं बाबासाहेबांना यश जिंकलं. मनातल्या मनात त्यांनी बाबासाहेबांना सदिच्छा दिल्या. जिंकून या, यश घेऊन या, रमाई मनात सारखे म्हणत होती. रमाईचा गळा गदगदला होता. आपले कष्ट जिंकू लागले याचं त्यांना समाधान वाटलं. रमानं आपला जड झालेला हात हलवला आणि बोट सुटली. त्यांनी बाबासाहेबांना असा निरोप दिला. रमाईचा प्रवास बाबासाहेबांच्या संसाराकडे सुरू झाला आणि बाबासाहेबांचा प्रवास सुरू झाला रमाईच्या आसवांच्या समुद्रातून बौद्धिक संग्रामभूमीकडे. रमाईच्या बांगड्या. रमाई नवऱ्याची जीवापाड काळजी वाहत होती, खंगत होती. 1930 साली बाबासाहेब लंडनला जायची तयारी करू लागले. पहिली गोलमेज परिषद होती. यावेळी रमाईची प्रकृती ढासळली होती. दुःख से घटे शरीर असं कबीरानं म्हटलंच आहे. रमाचं शरीर पोखरून निघत होतं. भीमराव या देशातील विषमतेची भांडत होते. जीव धोक्यात घालत होते. या देशातील कोट्यावधींची गुलामी नष्ट व्हावी यासाठी ते एकाकीच लढत होते. पतीला जीवापाड जपणाऱ्या रमाईला मात्र या चिंता चाळत होत्या. काळजी रमाचं रक्त सुकवत होती. रमाईचं मन तडफडत होतं. क्षणभरही तिला स्वस्थता लाभत नव्हती. नीट जेवण नाही, नीट झोप नाही, सारखी बाबासाहेबांची काळजी. बाबासाहेब रमाईला समजावून सांगत, कधी प्रेमानं सांगत, कधी रागावूनही सांगत, पण रमाईच्या मनातील चिंतेची आग विझत नसे. रामू, माझी इतकी काळजी करू नकोस. मला काही होत नाही. पैशाची तशी अडचण नाही. जेवण नीट घे, औषध वेळच्या वेळी घे. काळजी घ्यायला पाहिजे रामू. माझी काळजी घेण्यापेक्षा तू स्वतःशीच काळजी घ्यायला पाहिजे रामू. रामू, तुला जगले पाहिजे माझ्यासोबत. बाबासाहेब असे कळवळून सांगत. रमाईला ते कळत असे, पण वळत नसे. साहेब, तुम्ही बाहेर गेला की मला चैन नसते हो. माझ्या आयुष्यातून दुसरं काय जपू मी? तुमच्याशिवाय जपण्यासारखं काय आहे माझ्या जीवनात? रमाईचे डोळे भरून येत. कारुण्य ओघळायला लागे. बाबासाहेब लंडनला जायला निघाले. मोठ्या अस्वस्थ मनानं तिनं बाबासाहेबांना निरोप दिला. धारवाडच्या विद्यार्थी वसतिगृहाचे प्रमुख वराळे हेही यावेळी बाबासाहेबांना निरोप द्यायला आले होते. बाबासाहेबांनी वराळेंना सांगितलं, वराळे, रमाईला जरा बरं नाही. तिची प्रकृती जरा नीट राहत नाही. तिला तुम्ही धारवाडला घेऊन जा. तिथली हवा उत्तम आहे. तिथलं रमाला बरं वाटेल. बाबासाहेब लंडनला गेले. इकडे रमाई वराळेंसोबत धारवाडला गेली. सोबत लक्ष्मीबाई होती. धारवाडच्या मोकळ्या हवेत रमाईला बरं वाटू लागलं. तिची प्रकृती सुधारू लागली. नवा हुरूप येऊ लागला. बरं वाटू लागलं. तशी रमाई वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ लागली. एके दिवशी रमाईच्या लक्षात आलं की वसतिगृहाचं स्वयंपाकघर शांत आहे. स्वयंपाकघरात काहीही नव्हतं. धान्य नव्हतं, भाजीपाला नव्हता, तेल मीठ नव्हतं, काहीही नव्हतं. असं का हो वराळे? रमाईनं विचारलं. वसतिगृहाची ग्रँट अजून आली नाही. मागची बाकी थकल्यानं वाणी उधार द्यायला तयार नाही. रमाईच्या सारं लक्षात आलं. रमाईला वाईट वाटलं. ती वराळेंना म्हणाली, मुलांना उपाशी ठेवणार? भुकेची आग रमाईला माहीत होती. तिनं हातातील सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि गहाण ठेवायला पाठवल्या. सर्व सामान आणायला सांगितलं. त्या दिवशी रमाईनं स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला. स्वतःच्या हातानं मुलांना जेवण वाढलं. मुलं जेवत होती. रमाईचं काळीज सुपा एवढं होत होतं. मुलांना जेवण वाढणारे रमाईचे हात भुंडे होते. त्यात सोन्याच्या बांगड्या नव्हत्या, पण हे हात मुलांना आपल्या आईचे हात वाटत होते. मुलं तृप्त होत होती. भिजलेल्या डोळ्यांनी आपल्या सांस्कृतिक मातेला पाहत होती. विद्रोही पंढरपूर. रमाचा देवावर विश्वास होता, धर्मावर विश्वास होता. भीमराव आंबेडकर आगीत उड्या घेत होते. रमाईचा नवरा वाघाच्या तोंडात हात घालत होता. नवऱ्याच्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून रमा उपास-तापास करीत असत. पूजा करीत होती. कधी देवाला नवसही बोले. भीमरावांना रमाचा हा देवखुळेपणा पटत नसे, पण तिच्या भावना ते समजून घेत. कधी तिला ते जवळ बसवीत आणि देवाधर्माचा फोलपणा समजावून सांगत. पूजेचा फोलपणा पटवून देत. नवसाची निरर्थका तिच्या गळी उतरवत.
रमाईला नवऱ्याचं म्हणणं पटत होतं, पण मनातील संस्कार मानत नसत. नवऱ्याच्या चोरून ती पूजा करायची, देव लपवून ठेवायची. बाबासाहेबांच्या नजरेला काही पडणार नाही याची ती काळजी घेई. संस्कार असे वरचढ ठरत. रमानं पंढरपूरबद्दल बरंच ऐकलं होतं. पांडुरंग हा भक्तांचे लळे पुरवणारा देव आहे अशी तिची श्रद्धा होती. तिला चोखोबाबद्दल माहीत होतं. चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण विठोबानं केलं. जनाईचं दळपकांडण त्यानं केलं. गोवऱ्या थोपल्या या सर्व कथा तिच्याही कानावर होत्या. त्यामुळे कधीतरी पंढरपुरात जावं असं तिनं मनातल्या मनात ठरवलं होतं. आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, आपल्या नवऱ्याला सुरक्षित ठेव, सुखी ठेव असं मागणं त्याला मागावं, यासाठी तिला पांडुरंगाचे वेध लागले होते. आपला हा बेत साहेबांना पसंत पडणं शक्य नाही हे ती जाणून होती. तरी खडा टाकून पाहायला काय हरकत होती? प्रयत्न करायला काय जात होतं? पंढरपूरला जावं म्हणते. एके दिवशी घाबरत घाबरत तिनं आपलं मन बाबासाहेबांजवळ मोकळं केलं. रमाईचा हा प्रस्ताव भीमरावांनी ऐकला आणि ते कडाडले. खालच्या जातीच्या लोकांना पांडुरंग दर्शन देत नाही. 700 वर्षापूर्वी ते चोखा मिळाल्याही घेता आलं नाही. जो देव भक्तांना दर्शन देत नाही त्या देवाकडे कशाला जायचं आपण? जो देव पांड्याचं ऐकतो आणि प्रांजळ भक्तांना जवळ येऊ देत नाही तो देव काय कामाचा? काय करायचं त्या पंढरपूरचं? मग तुम्ही नाशिकला काळाराम मंदिराचा सत्याग्रह का केला? रमानं आपली शंका पुढे केली. देवाचं दर्शन घेण्यासाठी नव्हता तो सत्याग्रह रामू. तो लढा समतेचा हक्क बजावण्यासाठी होता. देव वगैरे सर्व गोष्टी फालतू आहेत. स्वर्ग वगैरे गोष्टी मूर्खपणाच्या आहेत हे मला माहीत आहे. पण रामू, आपण जर हिंदू आहोत तर हिंदूंना मिळणारे हक्क आपल्याला का मिळत नाहीत? आमचा लढा त्या हक्कांसाठी आहे. रमाला वाटलं साहेब आता कडाडले आणि संतापले की ते कोणाची गय करीत नाहीत हेही तिला माहीत होतं. त्यामुळे ती विनवणीच्या सुरात म्हणाली, चोखोबानं घेतलं तसं दर्शन मीही घेईन दुरूनच. नाही, भीमरावांचे शब्द ताठ झाले होते. जिथं प्रवेश नाही तिथं जाण्यात अर्थच काय? ते पंढरपूर आपल्या उपयोगाचं नाही. बडवे, पंडे पुजारी अस्पृश्यांना देवाचं दर्शन घेऊ देत नाहीत. पांडुरंगही त्यांना बदलू शकत नाही. त्यांच्यात तो थोडाही माणुसकी निर्माण करू शकत नाही. काय करायचा असा पांडुरंग? आणि काय करायचं ते पंढरपूर? रामू माझा ऐक, तो आता पंढरपुरातून डोकं काढून टाक आणि डोक्यातून पंढरपूर काढून टाक. साहेब कठोर झाले होते. रमाई हवालदिल झाली होती, रडवेली झाली होती. तिची भावना साहेबांना समजत नव्हती असं नाही, पण भावना विवेकरहित असली तर ती फार घातकी ठरते हेही त्यांना माहीत होतं. निदान ही देवखुळी भावना घातकीच आहे याबद्दल त्यांच्या मनात शंका नव्हती. तरी साहेबांनी आपला राग आवरला आणि तिच्या मनाची समजावणी करून ते म्हणाले, रामू, आपल्या त्यागानं, गोरगरिबांच्या सेवेनं आपण आपलं दुसरं पंढरपूर उभं करू. तिथे लोक भक्तीसाठी नाही तर क्रांतीसाठी येतील. रमा ऐकत होती. पतीच्या शब्दाबाहेर जाणं तिला अशक्य होतं. साहेबांएवढा विद्वान माणूस तिनंही पाहिलाच नव्हता. आपला हा महान पती आपल्या अहिताचं सांगेल अशी कल्पनाही तिला करवता येणं शक्य नव्हतं. ती ऐकत होती. साहेब बोलत होते, बुद्धिवादाचं पंढरपूर आपण निर्माण करू. तिथे विज्ञाननिष्ठेचा गजर होईल. ती विवेकाची पेठ होईल. तिथून समतेचा विचार गावोगावी जाईल. तिथून स्वातंत्र्याचे विचार गावोगावी जात राहतील. बंधुत्वाचा सुगंध तिथून देशाला मिळेल. इथे घडतील ज्ञानाची उपासक मनं. असं पंढरपूर आपण घडवू. साहेब बोलत होते. रमाई चकित होऊन ऐकत होती. त्या पंढरपुरात देव असणार नाही, ते माणसांचं पंढरपूर असेल. माणसाला माणूस भेटवणारं ते पंढरपूर असेल. आपलं पंढरपूर माणसांचा महिमा वाढवेल. ते माणसाला मोठं करील. ते कोणालाच नकार देणार नाही. आपलं पंढरपूर माणसांचा गौरव करील. रमाईला साहेबांचं बोलणं पटलं. तिच्या डोक्यात उजेड पडला. पंढरपूरला जायचं नाही हा निर्धार तिनं केला. साहेब म्हणतात ते पंढरपूर वसविण्यासाठी आपणही आपल्या परीनं हातभार लावला पाहिजे असा निश्चय तिनं केला. साहेब आता पंढरपूरला जायचा हट्ट सोडला. डोक्यातून पंढरपूर पार काढून टाकलं असं ती म्हणाली. तिच्या या निर्धारानं बाबासाहेबांना खूप आनंद झाला. तू नसतीस तर. लंडन, 30 डिसेंबर 1930. रमा. कशी आहे रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसाची माझी भाषणं फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषण, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असं माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रामधून लिहून आलं आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो आणि आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले. दुःखितांच्या डोंगराखाली ही माणसं हजारो वर्ष गाडली गेली आहेत.
या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा, पण मी झुंज देत आहे. माझी बौद्धिक शक्ती परमवीर झाली होती जणू. खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. खूपच हळवं झालं आहे मन. खूपच व्याकुळ झालं आहे मन. आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण झाली. तुझी आठवण आली, यशवंताची आली. मला तू बोटीत पोहोचवायला आली होतीस. मी नको म्हणत होतो तरी तुझं मन तुला धरवलं नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जय जयकार सुरू होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस, पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसतं तेही सांगत होते. तुझं मौन शब्दातून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळ्यातील आवंढा तुझ्या ओठांपर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळ्यातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती. आणि आता इथं लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झालं आहे. जीवात कालवाकालव होत आहे. कशी आहेस रमा तू? आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो. त्याचं सांधिवाताचं दुखणं कसं आहे? त्याला जप रमा. आपली 4 मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा. यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. रात्री अभ्यासाला उशीर त्याला उठवत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत. तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो, अभ्यास सुरू केला की ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला, अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळं आली. फार फार आनंद वाटतो रमा आज. रमा, यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथांचा त्यानं ध्यास घेतला पाहिजे. रमा, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेसच. माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागं लागलेली असतात. त्यांची जीवनं जिथून सुरू होतात तिथंच थांबलेली असतात. या लोकांचे आयुष्य जागा बदलत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्र्य, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडित नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या झकडलेल्या आहेत. मागे अंधारच आहे, दुःखांचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाली पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे. आपणाला दुनिया नाही, आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो, यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपड्यांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यात जिद्द जगव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताची आठवण येते रमा. दिवसभर गोलमेज परिषदेत एक युद्ध सुरू असतं. हा अस्मितेचा संग्राम आहे. सगळी शक्ती एकवटून ही लढाई आपण लढलो पाहिजे. मी हरता कामा नये रमा. मला चैन पडत नाही ती यामुळे. म्हणून मी संसाराकडे फारसं लक्ष पुरवू शकत नाही. पण रमा, तुला सांगू, तू आहेस तिथे म्हणून मला कोणाची चिंताही वाटत नाही. तुझ्या भरवशावर मी इथे मुक्त मनानं वावरतो. ज्ञानाची शिखरं चढून जाताना तू मला मागे पाहण्याची गरज भासू देत नाहीस. तसे झाले असते तर मी नवं अंतराळ जन्माला घातलं आहे. नवं भवितव्य फुलवितो आहे. पण यावेळी तू माझ्या फाटक्या संसाराला ठिगळं लावित आहेस. आपल्या काळजाची ठिगळं. मला कळत नाही असं नाही रमा. मला कळतं की तू दुःखाच्या या वणव्यात स्वतःला करपवून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होत आहेस. पण रमा, मी तरी काय करू? एका बाजूनं हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्र्य, दुसऱ्या बाजूनं माझ्या जिद्दीनं घेतलेला वसा ज्ञानाचा. आपल्या देशातील गरीब, अडाणी, लाचार जीवांना माणूस म्हणून करायचं आहे. त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी आपण आपली बौद्धिक, मानसिक आणि वाचिक शक्ती अमाप वाढवायला हवी. विरोधकांना आपला धाक वाटला पाहिजे. आपला धाक म्हणजे आपल्या ज्ञानाचा धाक. त्यासाठी मी धडपडतो आहे रमा. माझा जीव जळतो आहे माणसांची ही वाताहत पाहून. त्यामुळे अन्नपाणी, मजामोज अशा सर्वच गोष्टींकडे पाठ फिरवून मी स्वतःला ज्ञानाच्या आगीत ढकलून दिलं आहे. ही आगच मला आग करील असा विश्वास मला आहे. मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही. पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू इथं माझा संसार
शिवत बसली आहेस, आसवांचं पाणी घालून माझं मनोबल वाढवत आहेस, म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे. अशावेळी माझं लक्ष विचलित करणारं काही घडलं की मनाचा स्फोट होतो माझ्या. मी बेभान होतो, मी संतापतो. पण मला वेळ नाही रमा, मला फुरसत नाही इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला. मी संतापी नाही, मला ज्ञानाच्या भुकेनं संतापी बनवलं आहे. मी इतरांसारखा वागलो, हसण्या खिदळण्यात, मनोरंजनात आणि आळसात वेळ गमावला तर दुःखाचा मला उगमच सापडणार नाही. विषमतेची बीजं कोणी लावली, कधी लावली हे मला कळणारच नाही. या विषमतेच्या मुलांना कुठून अन्नपाणी मिळतं आहे ते मला कळणार नाही आणि सामाजिक न्यायाचा मातृकोशही मला गवसणार नाही. बंधुभावाचे पीक कसं घ्यायचं ते मला कळणार नाही. मला हे सर्व कळावं हा ध्यास मला लागला आहे. या ध्यासाने मी झपाटल्यासारखा झालो आहे. या झपाटलेपणाला कशामुळेही दुखापत झाली की मी संतापतो. अशाच एका संतापाच्या भरात मी यशवंताला खूप मारलं होतं. मी जसा निर्दयीच झालो होतो. नको हो मारू त्याला असे काकुळतेनं म्हणून तू त्याला पोटाशी घेतलं होतं, पण मी बेभान झालो होतो. खरं सांगू रमा, मी निर्दयी नाही, पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणीही साधही घातली तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटलं तरी आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे, मी कळवळतो, पण मी बांधला गेलो आहे क्रांतीशी, म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याचा तुला यशवंतालाही कधी झळा पोचतात हे खरं आहे. पण यावेळी रमा, मी हे उजव्या हातानं लिहितो आहे आणि डाव्या हातानं अनावर झालेली आसवं पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रमा, त्याला मारू नको. मी त्याला असं मारलं होतं त्याची आठवणही कधी त्याला करून देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे. माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून किंवा पुरून टाकता आलं पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत. या गोष्टी नाहीशा करण्याचा आणि समाजात समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय या गोष्टी निर्माण करण्याचा ध्यास मला लागला आहे. या ध्यासात मी स्वतःला जाळून घेतो आहे. हे सर्व सापडणार नसेल, हे सर्व जमणार नसेल तर माझा जगून उपयोग काय? मला इतरांसारखं नाही जगायचं. इतरांना सन्मानानं जगता यावं यासाठी मला जगता आलं नाही तर मी स्वतःला नष्ट करून घेणंच मला अधिक आनंदाचं वाटेल. रमा, तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळ्यात आसवं आली आहेत, कंठ दाटला आहे, तुझं काळीज थरथरायला लागलं आहे, ओठ कापू लागले आहेत, मनात उभे राहिलेले शब्द ओठांपर्यंत चालतही येऊ शकत नाहीत, इतकी तू व्याकुळ झाली आहेस. तू गरिबाची लेक, तू माहेरही दुःखत झेलली, गरिबीत गांजली, तिथंही तू अर्धपोटी राहिली, तू तिथंही करपतच राहिली आणि माझ्या संसारातही तुला उपाशीच राहावं लागलं. माहेरीची तू कष्टच उपसलेस आणि केवळ माझ्या वेडामुळे माझ्या संसारासाठीही तुला कष्टच उपसावे लागले आहेत. पण तू स्वाभिमानी आहेस. कोणाच्या दयेवर जगणं तुला आवडत नाही, कोणाची मेहरबानी तुला मान्य नाही, कोणाचे उपकार तुला त्यामुळेच नको असतात. तू एकदा मला तुझ्या बालपणातील आठवण सांगितली होतीस. शेजारी एक मध्यम वयाची बाई आजारी होती, पोटात काही नव्हतं. तुला हे कळलं, तू तिच्या घरी गेलीस, डाळ भात शिजवलास, तिला खाऊ घातलंस, तिला बरं वाटू लागलं, तिला तरतरी आली. तिने तुला म्हटलं, फार भलं होईल पोरी तुझं, सोनं होईल तुझ्या आयुष्याचं, मोठी गुणाची आहेस तू पोरी. मोठ्या कृतज्ञ आवाजात तिनं वरील शब्द उच्चारले आणि तुला एक ढबू पैसा दिला. तू लहान होतीस, तुला आनंद झाला, पण तुझ्या आईच्या लक्षात ही गोष्ट आली. तिने हा पैसा कुठून आणला ते तुला विचारलं. तू घडलेली हकीकत सांगितली आणि तुझ्या आईला राग आला. तुला तिनं शिक्षा केली. अडीअडचणीत लोकांना मदत करावी यात वाईट काही नाही, उलट ती फार चांगली गोष्ट आहे. पण हे सर्व काही न घेता करावं, त्याचा मोबदला घेऊ नये. मोबदला घेतला की सेवेचं आणि मदतीचं मूल्य नष्ट होतं. असे संस्कार तुझ्यावर झाले, त्यामुळे तू मोठी स्वाभिमानी आहेस. म्हणूनच तू देणं शिकलीस, घेणं शिकली नाहीस. तुला देणं माहीत आहे, घेणं माहीत नाही. मला या तुझ्या स्वाभिमानाचा फार गर्व वाटतो रमा, खूप आनंद होतो. म्हणून तू मला समजावून घेतलंस. आपल्या पोयबावडीतील घरी एकदा असाच उदास झालो होतो, घरातल्या अडचणींनी हवालदिल झालो होतो आणि एवढ्या गरिबीचा गाडा ओढत असतानाही तू म्हणालीस, मी आहे सांभाळायला, घरातल्या अडचणी मनात ठेवीन, घरातली दुःख रस्त्यावर येऊ देणार नाही. गरिबाची लेक आहे मी, अडचणींसोबत जगायची सवय आहे मला. तुम्ही काळजी करू नका, संसाराचा हा काटेरी मुकुट मी जिवंत आहे तोवर खाली टाकणार नाही. आणि सगळं आभाळच फाटलं रमा. अनेक वर्षांपासून साठलं होतं ते आता अनावर झालं होतं. आसवं अनावर झाली होती.
तुझ्या लुगड्याच्या फाटक्या पदराने तू माझे आसवं पुसलीस. फाटक्या पदरानं. आताही तो पदर माझ्या डोळ्यांसमोर तडफडतो आहे. त्या काळात तो पदर तू खूपदा शिवलास. त्याचं फाटणं थांबत नव्हतं आणि तुझं जिद्दी शिवणंही थांबत नव्हतं. पुष्कळ गोष्टी आपल्याला शिवायच्या आहेत. खूप खूप गोष्टी फाटल्या आहेत. माणसं स्वप्नही पाहू शकत नाहीत, कारण मनच फाटले आहेत. नजराच फाटल्या आहेत. हे सर्व लोकच हजारो वर्ष एकाच ठिकाणी थांबून आहेत. जागा सोडायची सोय नाही. जागा सोडून जायला वाटा नाहीत. असलेली एखाद दुसरी वाट विस्कटून ठेवलेली. मरण दुःख धरून बसलेले. रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर, तू मनस्साती म्हणून मिळाली नसतीस तर काय झालं असतं? केवळ संसार सुखाचा ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणं, गोवऱ्या वेचायला जाणं वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणं किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणं कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणं मुंबईत कोण पसंत करेल? घराला ठिगळं लावणं, वस्त्रांना शिवत राहणं, एवढ्याच काड्याच्या पेटीत महिना निभवला पाहिजे, एवढंच धान्य, एवढीच तेलमीठ पुरवलं पाहिजे, हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर माझे मन फाटून गेलं असतं. तुझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा. माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता. सगळीच तोडमोड झाली असती. सगळाच मनस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. पण तू मनस्साती मिळालीस आणि अडचणींना, गरिबीला वाकविणारी शक्ती मला मिळाली. माझ्या स्वप्नांना पंख फुटले. माझ्या मनात नवे नवे दिवस उगवू लागले. माझी पालवं निर्भय झाली. माझी चालणं खंबीर झालं. मनात खूप दिवसांपासून दाटून होतं. तुझ्याशी प्रत्यक्षात बोलावंसं खूपदा वाटत होतं, पण जमलं नाही, कारण काम, धावपळ, वाचन, लेखन, येणारे जाणारे, भेटी गाठी. तुझ्याशी बोलावं, मन मोकळं करावं असं कधी कधी वाटे, पण परत परत ते मनात दडपलं गेलं. ओठापर्यंत येऊनही मागं फिरलं. मन भरलेलं, पण तुझ्यापुढं अंतरायला वेळ नाही. जीव तुडुंब भरून आलेला, पण तुझ्यापुढं ओतायला जमलं नाही. म्हणून आज जरा निवांतपणे या पत्रातून मोकळा होतो आहे. तुझी आठवण झाली. रात्रीचे 11 वाजले आहेत. एकटा आहे. दिवसभर गोलमेज परिषदेचं काम सुरू होतं. तिथं संपूर्ण नवं विश्लेषण मी मांडलं. माझं म्हणणं सत्य होतं आणि ते पटवून देणारं युक्तिवाद प्रखर होते. सत्याकडे पाठ फिरवता येईल, पण सत्य नाकारणार कसं? तर यावेळी मन तुझ्याशी बोलायला आतुर झालं आहे. तू आठवते आहेस मला. यावेळी तूच फक्त मनात उभी आहेस. संपूर्ण मनाचा परिसर तूच व्यापला आहेस. मन फक्त आता तुझ्यासाठी व्याकुळ झालं आहे. तुझ्या यातनांनी पार हळवं झालं आहे. स्वयंपाकासाठी सरपण वेचायला तू पोयबावडीपासून दादर मोहिमेपर्यंत रस्ते तुडवले. अडचणी तुला चिडवीत होत्या. अंधार जिथून मागं हटत जातो त्या उद्यावर तुझा विश्वास होता. म्हणून तुझ्या अश्रूंनी तुला लहान केलं नाही, मोठं केलं, समर्थ केलं. माझा मोठा भाऊ बाळाराम नोकरीला होता. त्याला 100-125 पगार मिळे, पण तो स्वतंत्र राहत असे. दारिद्र्यानं तुझी चाललेली वाताहात पाहून अनेक कार्यकर्ते हळहळले. त्यांनी बाळारामला कुटुंबात राहण्यास भाग पाडले. त्यामुळे तुमचे हाल कमी झाले. पण त्यानंतर बाळारामाने एक तरुण मुलीशी लग्न करण्याचा हट्ट केला. बाळारामाच्या वयात आणि त्या मुलीच्या वयात फारच अंतर होतं. तुझ्या वयाला साजेसा विधवेशी तुझा विवाह लावून देऊ, मी म्हणालो. हीच तुझी इच्छा होती, पण बाळाराम भडकला. आतापर्यंत तू शिकलास, मित्र आणतोस, त्यांना जेवू घालतोस, बायकोला त्यांची खरकटी भांडी घासायला लावतोस. माझा आणि माझ्या संसाराचा सत्यानाश करायला तू निघालास. ज्या भांड्यांचा तू वापर करतोस ती भांडी तरी तुझ्या कमाईची आहेत काय? असे तो फार फार बोलला. मला खूप यातना झाल्या. मी त्याला घरातून चालता हो म्हटलं. तो घरातून बाहेर जायला निघाला, पण जाताना भांडी कपडे घेऊन जायला लागला. असं करू नका असं आजूबाजूच्या सर्व लोकांनी सांगितलं, पण बाळाराम काही ऐकेना. त्या घरातल्या सर्व वस्तू माझ्या कमाईच्या आहेत, त्या मी इथे ठेवणार नाही असा त्रागा करू लागला. तू कोपऱ्यात बसली होतीस, अगतिक मुळूमुळू रडत होतीस. तो म्हणाला होता, ही भांडी मी परक्या लोकांना फुकटात वाटून टाकीन, पण इथं ठेवणार नाही. आणि त्यानं भांडी घराबाहेर फेकायला सुरुवात केली. लोकांनी बाळारामाला घराबाहेर नेलं. भांडी गोळा करून घरात आणून ठेवली. आपला संसार रमा. एक एक भोग होते ते आपण भोगले. बाळाराम नायगावला बीडीडी चाळीत खोली करून राहू लागला. दारूचं त्याला भयंकर व्यसन होतं. दारू पिणं आणि मला वाईट म्हणणं या 2 गोष्टी तो नेमानं करीत असे. मी ग्रंथ वाचणार, मी लेखन करणार, त्यात कोणी व्यत्यय आणला तर मी चिडणार. त्यामुळे आणि इतरही कारणांमुळे माझ्या विरुद्ध एक गट तयार झाला होता. जमेल तिथे हे लोक माझ्या विरुद्ध बोलत, कागाळ्या करीत. काही माणसांच्या स्वभावातच हा द्वेषाचा अथांग साठा असतो.
तो कधी संपत नाही, इतका अंतही असतो. बाळाराम या माझ्या विरोधकांच्या गटात सामील झाला होता. बाळारामाच्या रूपानं जणू देवदत्तच माझ्या वाट्याला आला होता. माझ्या मनाला या सर्वच गोष्टींचा मोठ्या मोठ्या जखमा होत होत्या. मी पाहत होतो. माझा पराकोटीचा द्वेष बाळारामानं केला, तरी मुलांवर त्याचे खूप प्रेम होते. पगार झाला की तो भरपूर खाऊ घेऊन येई. चाळीजवळ उभे राहून सुडक्या मक्या असे ओरडत असे. यशवंत आणि मुकुंद धावत जात. त्यांचे तो पटापट मुके घेत. रस्त्यावरच तो मुलांना खायला लावी. इतरांनी व मुलांनी घरी चला म्हटले की रडत असे आणि मी तुमच्या घरात कधीही येणार नाही असं म्हणत असे. तुला हे समजलं की तुला खूप दुःख होईल. तू गरिबाची मुलगी होतीस. तुला स्वतःची दुःख नव्हतीच. मुलाची आणि माझी दुःखेच तुला आपली वाटत. या तुझ्या त्यागाने तू माझ्यासाठी खाल्ल्यास त्या खस्तांची मला एका नैतिकतेशी जोडलं. मला एका नैतिक उंचीवर सतत ठेवलं. तुझ्या दुःखांची मला मूल्यांशी जोडलं. त्या तुझ्या यातनांनी मला एक शिस्त दिली, स्वयंशासन दिलं. या स्वयंशासनाने मला भटकू दिलं नाही. रमा, मी माणूसच होतो. माझ्या जीवनात स्त्रिया आल्या नाहीत असंही नाही, पण मी समजून उमजून त्या मोहापासून दूर राहिलो. एक स्त्री आली, ती ईस्थर इझिकेल. मुंबईच्या शाळेत ती शिक्षिका होती. दुसरी होती सरस्वती, फळवाली, नागपूरकडची. आपल्या चाळीतच 3ऱ्या मजल्यावरील शेवटच्या खोलीत ती राहत असे. अडीअडचणीला ती आपल्याला पैसे देई. कधी येई तेव्हा सुखदुःखांशी बोलत राही. तुला तिचा राग येई. पाहायला ती सुंदर होती. तू तिच्याशी भांडत होती. तुला माहीत आहेच, 1918 सालच्या जूनमध्ये ती आपल्याकडे शेवटची आली. एक गाठोडं ठेवून निघून गेली कायमची. त्या गाठोड्यात एक नवी धोतरजोडी होती आणि 150 रुपये होते. आणि तिसरी फॅनी फिझिराल्ड, लंडनची. माझ्याशी लग्न करावं अशी तिची इच्छा होती हे खरं आहे. भारतातील ज्या गोरगरिबांसाठी आणि दलितांसाठी मी कार्य करतो त्यात सामील व्हावं असे ध्येय तिनं मनाशी बाळगलं होतं. पण रमा, मी तिला नकार दिला. या स्त्रियांची माझ्यासाठी खूप काही करायची तयारी होती, पण मी त्यांच्याकडे पाठ फिरवली. मी त्यांचा अवमानही केला नाही, त्यांना फसवलंही नाही. मी त्यांना सन्मानानं दूर केलं. आणि हे मी का करू शकलो? रमा, हे मला जमलं त्याला कारण आहेस तू. एकतर माझ्या ध्यासाचं मला बांधून टाकलं होतं. माझ्या मनाचा सर्व परिसर आणि सर्व अंतराळच त्याने व्यापून टाकले होते. ज्ञानासाठी मनानं आकांत सुरू केला होता. ज्ञानाची आगच मला लागली होती. आणि स्त्रीला माझ्या जीवनात महत्त्वच उरलं नव्हतं. कारण माझ्या जगण्याची, आनंदी होण्याची, कृतार्थता आणि समाधान मानण्याची शैली ठरून गेली आहे. माझी तृप्तीची दिशा ठरून गेली आहे. काही महत्त्वाचं वाचलं. जीवनातील प्रश्नांवर प्रकाश पाडणारं काही वाचलं. मला चिंतनाच्या वाटेवर धावायला लावणारं काही वाचलं की मला अपार समाधान लाभते. जीवनातल्या प्रश्नांची उकल करणारं, जीवनाच्या गाठी सोडणारं माझ्या हातून काही लिहून झालं की मी कृतार्थ होतो. नवे काही सांगता आलं की मला अपूर्व अशी तृप्ती लाभते. माझं एखादं पुस्तक प्रकाशित झालं तर मूल झाल्यानं होणाऱ्या आनंदाहून मला केवढा तरी अमूल आणि अजोड आनंद मिळतो. या सर्वच गोष्टीपासून मला स्त्री सुखापेक्षा केवढा तरी आनंद मिळतो. मनाने हे कधीतरी मांडले. मन या समजुतीवर स्वार झाले आणि माझ्या जीवनातलं मादी म्हणून स्त्रीचं स्थान संपलं. मी मनानेच या मोहांपासून दूर झालो आणि तुझा त्याग, तू खात असलेल्या खस्ता मला दिसत होत्या. तू माझा फाटलेला संसार आपल्या कष्टांच्या सुईदोऱ्यानं शिवत होती, तेही मी पाहत होतो. आणि माझे मन सरळ होई. मनातील मोहाचं धुकं विरून जाई. तुझं हे कारुण्य दीपस्तंभासारखं उभं नसतं. मला वरवर उंच उंच खेचून नेणारा माझा ज्ञानाचा ध्यास नसता तर एखाद्या वेळी माझ्या हातून तशी चूक घडलीच नसती याची खात्री मीही देऊ शकलो नसतो. कदाचित किनारे नसलेल्या प्रवाहासारखा मी झालो असतो, तू नसतीस तर. जप रमा, यशवंताला, घरातील सर्वांना आणि एक कर. मला जपतेस तशी स्वतःला जप. माझी घेतेस तशी स्वतःची काळजी घे. धीर धर. धीरापोटी अत्यंत गोमटी फळं निपजतात. परिस्थिती आपली परीक्षा पाहते आहे असे समज रामू. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन. काळजी करू नकोस. सर्वांस कुशल सांग. कळावे. तुझा भीमराव. करुणेच्या कवितेची अखेर. रमाई स्वतःच्या मृत्यूला घाबरत नव्हती. बाबासाहेबांच्या जीवाला काही धोका होऊ नये यासाठी तिचा जीव तिच्या डोळ्यात जमा झाला होता. आता माझी एकच अपेक्षा आहे. मला भरल्या कपाळानं जायला मिळालं. हिरव्या लुगड्यानं मला जाता यावं.
रमाई असं अधूनमधून बाबासाहेबांजवळ बोले. असं भरल्या घरात अशुभ बोलू नकोस रमा. तू माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेस. असं बोललीस की मी तुला सुख देऊ शकलो नाही याचे मला विशेष वाईट वाटतं. मरणासंबंधी रमाई बोलू लागली की बाबासाहेब तिच्या तोंडावर हात ठेवीत. हळवे होत, गदगदून जात. रामूला आपल्या संसारात दुःखच फार मिळाली याची कल्पना बाबासाहेबांना होती. तरी तिच्यामुळेच तर आपण ज्ञानाच्या अंतराळात भराऱ्या मारू शकलो. तिच्या भरोशावर संसार सोडून आपण निश्चिंतपणे ज्ञानाच्या सागराच्या तळाशी जाऊ शकलो हे ते ओळखून होते. बाबासाहेब म्हणत, रामूचं माझ्यावर फार मोठं कर्ज आहे. मी काहीही केलं तरी ते फिटणार नाही. म्हणूनच ते म्हणत, रमा, जिथून जगायला प्रारंभ करायचा तिथून तू मरणाची भाषा बोलते आहेस. जिथून प्रकाश यायचा तिथून तू विझण्याची भाषा करते आहेस. तुझा माझा दिवस आता कुठे उगवला आहे रमा. आता तर रंगभूमीचा पडदा उघडला आहे आणि तू पडद्याआड जाण्याची भाषा करते आहेस. तू जाऊ नकोस रमा. तू गेलीस की माझं घरच मोडून जाईल. रमाईला हे पटत होतं, पण तिला बाबासाहेबांचा सूर्य वर चढताना दिसत होता. तिला गौरव वाटत होता, पण तिचा चंद्र निस्तेज होत अदृश्य होण्याच्या मार्गावर होता. चंद्राची भूमिका संपली होती. सूर्याच्या गैरहजेरीत घरावर उजेड होण्याची रमाईची भूमिका. ही भूमिका तशी संपत नव्हती, पण खुद्द चंद्रानंच तसं ठरवून टाकलं होतं. 1934च्या शेवटी बाबासाहेब वेरूळला गेले होते. 4 दिवसांनी ते मुंबईला परत आले. यावेळी रमाई अंथरुणाला खिळाल्या होत्या. एक एक पाऊल टाकत आजार त्यांना घेरत होता. रमाईच्या आयुष्याभोवती मृत्यूची एक एक सावली उतरत होती. बाबासाहेबांना चिंता कुरतडू लागली. बाबासाहेबांनी अनेक नामवंत डॉक्टरांना सांगितलं. त्यांचे इलाज सुरूच होते. सतत 4 महिने चढ उतार होत होते. 1935मध्ये मे महिन्याच्या शेवटी रमाईचा आजार खूपच विकोपाला गेला. रमाईच्या जीवाभोवती क्षयानं पाश आवळला होता. रमाईचं प्रत्यक्ष पाऊल आता मरणाच्या अंधारात पडत होतं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच बाबासाहेबांना तातडीनं निरोप केला. मुलाचं वसतिगृह स्थापन करण्यासाठी ते मुंबईपासून जवळच असलेल्या पनवेलला गेले होते. ते ताबडतोब घरी आले. यावेळी बाबासाहेब पोयबावडीत राहत नसत. ते दादरला स्वतःच्या प्रशस्त घरात राहत असत. या घराचं नाव त्यांनी राजगृह हे ठेवलं होतं. बाबासाहेब आपल्या राजगृहात आले. डॉक्टरांना ते गदगद्या गळ्यानं म्हणाले, डॉक्टर, माझी रामू मरता कामा नये. बाबासाहेब आत गेले. लोक जमले होतेच. बाबासाहेब रमाईजवळ जाऊन बसले. बाबासाहेबांच्या जीवनाची साथीदार आता शेवटच्या प्रवासाला प्रारंभ करीत होती. बाबासाहेबांची प्रिय रामू आता मृत्यूच्या तळ्याच्या शेवटच्या पायरीवर उभी होती. जगाचा निरोप घेण्याचा क्षण तिच्या जवळ सरकत होता. बाबासाहेबांनी खूप काही बोलावं असं रमाईला वाटत होतं, पण ती बोलू शकत नव्हती. तिची जीभ जड झाली होती. जिभेतली शक्ती संपली होती. ती फक्त व्याकुळ नजरेनं बाबासाहेबांकडे पाहत होती. अनिमिष डोळ्यांनी ती आपल्या आयुष्याच्या सर्वस्वाकडे पाहत होती. बाबासाहेब तिच्याजवळ असे क्वचितच बसले असतील, पण बहिष्कृतांचा हृदयसम्राट आपल्या पत्नीजवळ इतक्या व्याकुळ मनानं पूर्वी कधीच बसला नसेल. रमाला वाटत होतं, अशी घडी पूर्वी कधीच आली नव्हती. पुढं येणारही नाही. एरवी त्यांच्या डोळ्यात दुनियाभरचे सर्व प्रश्न आदळत असायचे. उत्तरासाठी हट्ट घ्यायचे. त्या प्रश्नांनाही वाटत असावं, इथंच आपणाला आपली उत्तरं मिळतील. रमाईला वाटत होतं, या क्षणी मात्र त्यांच्या डोक्यात आपल्याशिवाय काहीही नाही. यावेळी त्यांच्या मनावर फक्त आपलं नाव लिहिलं आहे. त्यांच्यावर आता फक्त आपलीच निर्वेद सत्ता आहे. या क्षणावर केवळ आपला हक्क आहे. रमाईला वाटत होतं, आपल्या युगप्रवर्तक पतीशी ही घडी साधून खूप बोलून घ्यावं. तिला वाटे साहेबांना म्हणावं, यशवंताची काळजी घ्या. आता तेवढाच आपल्या काळजाचा गोळा उरला आहे. बाकी आपल्या आयुष्याचे सर्वच तुकडे आपण स्वतः उद्ध्वस्त होत जमिनीत पुरले. आता आपल्या वंशाचा यशवंताच्या रूपानं एकुलता एक दिवा उरला आहे. आता तुम्हीच त्याची आई व्हा. माझी उणीव त्याला भासू देऊ नका. त्याला आईची माया द्या. असं खूप काही बाबासाहेबांना सांगावं असं रमाईला वाटत होतं. पण ती बोलू शकत नव्हती. तिची जीभ लुळी पडत होती. घायाळ पक्षाच्या पंखाप्रमाणे तिची जीभ निर्जीव झाली होती. माझ्यासाठी रडू नका. माझ्यासाठी रडत बसू नका. देशातील सारी बेवारस दुःख तुमची वाट पाहत आहेत. या तुमच्या क्रांतिकारकांनी त्यांची आसवं पुसा. असं कळवळून त्या क्रांतिमताला सांगावं असं रमाईला उत्कटपणे वाटत होतं. पण तिची जीभ आता दगडासारखीच झाली होती. तिच्या जिभेनंच आता तिच्याशी अबोला धरला होता. तुम्ही मला खूप दिलं. मी भरल्या कपाळानं जात आहे. याचा मला अपार सुख होत आहे. रामूला आपण काहीही सुख दिलं नाही असं वाटून
घेऊन तुम्ही दुःखी होऊ नका. सगळ्या दुःखितांचे दुःख तुम्ही काळजावरती कोरून घेतले आहेत. त्यात पुन्हा या नव्या दुःखाचं ओझं तुमच्या काळजाला नको. असं त्या पेटत्या जीवाला सांगावं असं रमाईला वाटत होतं. पण ती बोलू शकत नव्हती. तिच्या वाणीचं तिला दगा दिला होता. तुम्ही माझे पती आहात. या एका सुखापुढं माझी 1000 दुःख पार मरून गेली आहेत. कोणीच कोणाला देऊ शकणार नाही ते तुम्ही मला दिलं. तुमच्यासाठी मी काही छोटी दुःख भोगली, पण त्यांचाही केवढा गौरव वाटतो. अशा दुःखांचे अलंकार युगायुगातून एखाद्याच स्त्रीच्या वाट्याला येतात साहेब. मलाही दुःख देऊन माझ्यावर केवढे उपकार केले तुम्ही. कृतज्ञता तरी कशी व्यक्त करू? असं खूप काही बोलावं असं रमाईला वाटत होतं, पण दुःखाचे शब्दच फुटत नव्हते. शब्दांनीच तिच्याकडे पाठ फिरवली होती. वाणी हरपली होती. नजर हरपून जाईपर्यंत तिला आपल्या पतीकडे पाहून घ्यायचं होतं. तिच्या भोवती पडणारे मृत्यूचे पडदे बाजूला सारून आपल्या जिंदगीच्या सर्वस्वाकडे ती व्याकुळ डोळ्यांनी पाहत होती. आता तिला तेवढंच शक्य होतं. यावेळी बाबासाहेब तिच्याजवळ नसते तर तिला हे मरण कडू जहरासारखं वाटलं असतं. पण बाबासाहेब तिच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणी तिच्यापाशी बसले होते. तिच्यासाठी तिच्या मरणाचा हा सोहळा अनुपम होता. युगंधराची पत्नी ती एका महापुरुषाची पत्नी होती. ही रमाई एका अस्तक्षितिजावर उभी आहे. ही वेळ आणि संपूर्ण अस्तक्षितिज तिच्यासाठी सुगंधी सोन्यानं मढवलेलं होतं. त्या त्यागस्वामिनीला बाबासाहेब कॉफी पाजत होते. ती जे बोलू शकत नव्हती ते बाबासाहेब ऐकत होते. तिला औषध देत होते आणि डोळ्यातील आसवांचा आग्रह थांबवित होते. खिन्न मनानं महापुरुष रमाईला मोसंबीचा रस पाजत होता. ग्रंथाच्या गावातला एक महाग्रंथ आपल्या रामूची अखेरची सेवा करीत होता. तुला बरे वाटेल रामू. माझ्यासाठी आणि आपल्या यशवंतासाठी तुला जगलं पाहिजे. रामू, मन खंबीर ठेव रामू. अजूनही तू मरणावर मात करू शकतेस. बाबासाहेब रामूशी बोलत होते. रामू ऐकत होती. आता ऐकण्याच्या पलीकडे निघालेली रमाई ऐकत होती. पण त्याहून ती पाहत होती. काळोख दाटत चाललेल्या डोळ्यांनी ती आपल्या झुंजार पतीकडे पाहत होती. मरतानाही तिला सुख याचं वाटत होतं की मरताना डोळे मिटताना डोळ्यांना जे दिसावं ते तिला दिसत होतं. तिला पाहता येत होतं. त्या समाधानानं ती बाबासाहेबांकडे पाहत होती. तिची नजर क्षीण होत होती. पण बाबासाहेबांची आकृती अंधुक होत नव्हती. तिच्या पतीची आकृती अधिक प्रखर आणि विराट होत होती. महासूर्यासारखी दैदिप्यमान होत होती. मिटणाऱ्या डोळ्यांनी ती हे अपूर्ण सुख भोगीत होती. यशवंत हा तिचा आता एकुलता एक मुलगा. तो उदासवाणी रडत होता. आईला शेवटचं पाहत होता. माझ्या यशवंताची काळजी घ्या. त्याला रागावू नका. पण हेही ती सांगू शकत नव्हती. भोवती खूप लोक होते. अंगणात गर्दी मावत नव्हती. कोट्यावधी रंजल्या गाजल्याची आई आता शेवटचा निरोप घ्यायला सिद्ध झाली होती. कोट्यावधींची सांस्कृतिक माता आता त्यांना अंतरणार होती. शेवटचा क्षण यशवंताच्या आईकडे झेपावत होता. तो क्षण त्याला पोरकं करणारा होता. तो क्षण बाबासाहेबांचा संसार मोडून टाकणारा क्षण होता. अंधाराचा एक अदृश्य लोंढा राजगृहात शेवटच्या घटका मोजणाऱ्या रमाईच्या श्वासाकडे सरकत होता. रमाई प्रसन्न होती. ज्यानं मरणावर विजय मिळवला ते स्मित तिच्या मुखावर उतरतं होतं. मृत्यू त्या स्मितानं हवालदिल झाला होता. मृत्यू दुबळा झाला होता. मला सोडून जाऊ नको रामा. अजून खूप मनांपर्यंत उजेड न्यायचा आहे. असंख्य घरामध्ये प्रकाश पेरायचा आहे. हा समाज आणि हा देश प्रकाशात उभा करण्यासाठी तुझी साथ हवी आहे रमा. रमा, तू मरू नको. बाबासाहेबांचे शब्द मुकाट हंबरत होते. आसवं उघडत होती. ही आसवं तेवढी बोलत होती, आक्रोश करत होती. रमाईनं बाबासाहेबांच्या डोळ्यातून ओघळणारी आसवं पुसायला हात वर केला. हा हात आसवांपर्यंत गेलाच नाही. अर्ध्यावर गेला आणि पिकलेलं पान झाडावरून पडावं तसा गळून पडला. बाबासाहेबांच्या आसवांना उत्तर नव्हतं. त्यांच्या डोळ्यातून धावणाऱ्या आसवांपर्यंत पोचू न शकलेल्या रमाईच्या हाताला उत्तर नव्हतं. 27 मे 1935 रोजी रमाईची प्राणज्योत मावळली. दिवस अस्त घेऊनच उगवला होता. सकाळची 9 वाजताची वेळ होती. एक करुणा शांत झाली. एका करुणेच्या महाकाव्याची समाप्ती इथं झाली. सगळं घर आणि घराचा परिसर एकांतात उभा राहिला. रामू रामू बाबासाहेबांनी हंबरडा फोडला. आई आई यशवंतानं शोक केला. तो रमाईला कवटाळू लागला. त्याच्या डोक्यावरचं मातृछत्र पार फाटून गेलं होतं. रामू, तू मला सोडून गेली. तुला मी काहीही सुख दिलं नाही. तू माझ्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या. अपार त्याग केलास रामू तू. बाबासाहेब धाय मुकडून रडू लागले. शोकाच्या कल्लोळात राजगृह बुडून गेले. महापुरुष आपतिक झाला होता.
एकाकी झाला होता. रमाईच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली. माझ्या रामूला पांढरी पातळ आवडतं. तिला आता शेवटचं पांढरं पातळ नेसवा, बाबासाहेब फाटलेल्या आवाजात म्हणाले. सौभाग्यवतीला हिरवी चोळी हिरवं पातळ द्यायचं असतं, ते सौभाग्याचं लेणं असतं. लोकांनी बाबासाहेबांना समजावून सांगितलं. त्यांनी मूक संमती दिली. राजगृहापुढे 40-50 हजार लोक जमले होते. प्रेतयात्रा निघाली होती. दुपारचे 2 वाजले होते. वरळीच्या स्मशानाकडे प्रेतयात्रा निघाली. रमाईचा एकुलता एक यशवंत हातात शिंकाळं घेऊन पुढं चालला होता. अग्निसंस्कार झाला. इथं रमाई हरपली. बाबासाहेबांची रामू हरपली. कोट्यावधी रंजल्या गंजल्यांची सांस्कृतिक माता, महामाता त्यांना अंतरली. एक कारुण्य इथं थांबलं. कारुण्याच्या महाकाव्याची शेवटची ओळ इथं पूर्ण झाली. अंधार न मावळणारा. वरळीच्या स्मशानात रमाईला अग्नी देण्यात आला. आयुष्यभर जीव जळला, देहही जळला. चितेवर आता उरलासुरला देहही जळत होता. हजारो लोक जमले होते. रमाईसाठी रडत होते. आपल्या सांस्कृतिक मातेच्या मृत्यूनं ते शोकाकुळ झाले होते. बाबासाहेबांची तर एक बाजूच पांगळी झाली होती. ते सुन्न झाले होते. डोळे भरून भरून येत होते. मी नवं पंढरपूर वसवणार आहे, नवं विद्रोही पंढरपूर उभं करणार आहे. ते पाहायच्या आधीच तू गेलीस रमा, असं काही मनात येई आणि बाबासाहेबांचे डोळे भरून येत. आपण रमाला सुख देऊ शकलो नाही, ही खंत त्यांच्या मनात टोचत होती. मी तिच्या भरवशावर संसार सोडून निर्धोकपणे ज्ञानसाधना केली. ती इमारतीच्या पायातील चिऱ्यासारखी आहे, असं काही मनात येई आणि बाबासाहेबांचे डोळे भरून येत. यशवंतानं रमाईच्या चितेला अग्नी दिला त्यावेळी बाबासाहेबांचं काळीच निखारा पडल्यागत कळवळलं. खूप वेळ चिता जळत होती, जळतच होती. पण आता रमाईची ही चिता विझत आली होती आणि बाबासाहेबांच्या मनाची चिता मात्र पेटतच होती. डोळ्यातील आसवांनीही ती विझत नव्हती. दुसऱ्या दिवशी ते वरळीच्या स्मशानभूमीवर गेले. कोणालाही न सांगता गेले. एकटेच गेले. वेळ सायंकाळची होती. सामसूम झालं होतं. रमाईला अग्नी दिला त्या ठिकाणी ते गेले. त्यांचं मन हरवलं होतं. त्या हरवलेल्या मनानं ते हरवलेल्या त्यांच्या रमाईला शोधू लागले. त्या राखेच्या ढिगाऱ्याकडे केविलवाणे पाहत ते खूप वेळ बसले होते. एकटेच बसले होते. एकटेच रडत होते. अंधार पडू लागला होता. हा अंधार रमाईच्या नसण्याचा होता. हा अंधार कधीच मावळणारा नव्हता. न मावळणाऱ्या अंधारात बाबासाहेबांचा केवळ एक शब्द रडत राहणार होता. तो शब्द होता रमा, रमाई. ही वेळ अश्रूंनी भिजवलेली. उदास बाबासाहेबांच्या डोळ्यापुढं रमाई हा शब्द व्याकुळ अश्रूंचं विराट झाड होत होता. रमाई करुणेचं वेल्हाळ होत होती. अश्रू अंतःकरण पिळवटून बोलत होते. दुःखाचा गहिवर गदगदला होता. बाबासाहेबांच्या हवालदिल काळजात उमाळ्यावर उमाळे फुटत होते. करुणेची फुलं त्यांच्या नजरेत दाटली होती. अवतीभोवती सर्वत्र करुणेची फुलं कासावीस झाली होती. उमाळून येणाऱ्या आसवात भिजत होती. ही सारी अश्रूंची करुणा बोलत होती. बाबासाहेब धाय मोकळून रडत होते. आपल्या हृदयाचे तुकडे जोडत होते. कोणी बोलत नव्हतं, पण त्यांचं फाटलेलं काळीज ऐकत होतं. अश्रूंचं मनोगत ऐकत होते. एका महादुःखाचं स्वगत ऐकत होती. पुसा ही पोरकी आसवं साहेब, आता आणखी एवढंच सुख द्या. असं समजा की तुमची वेडी भाबडी रमाईच तुमच्या डोळ्यातील आसवं पुसीत आहे. तुमचा हात दुःखांची आसवं पुसणारा. तुम्ही जळणाऱ्या जंगलांना आणि रडणाऱ्या आभाळाला कुशीत घेणारे. दुःखितांच्या दुनिया तुमच्या हातानं स्वतःचे आसवं पुसून घेतात. तुमचा हात डोळ्यांना आसवांच्या पुरातून बाहेर काढणारा. माणसांच्या सौंदर्याचं संविधान लिहिणारा या हाताला आणि तुमच्या डोळ्यांना स्वतःच्या आसवात गुंतवू नका साहेब, आणि या आसवांना थांबवायला सांगा. मला माहीत आहे ती मोठी जिद्दी आसवं आहेत, पण ही तुमच्यासाठीच जगलेली रमाई सांगते म्हणून थांबवा. आणि या स्मशानात थांबू नका साहेब. मला माहीत आहे तुम्ही उदास झालात की पराकोटीचे हळवे होता. अशा व्याकुळ क्षणी तुम्ही अनेकदा स्मशानात येऊन बसला आहात. स्मशानात जिथे तुमच्या वडिलांच्या शवाला अग्नी दिला तिथे येऊन बसला आहात आणि वडिलांच्या सोबत मनातल्या मनातही संभाषण केलं आहे. तुमचा जन्म ज्यांच्या पोटी झाला, तुम्ही मोठं व्हावं म्हणून तुमच्या वाटेवरील काळोखात स्वतःचं काळीज जाळून ज्यांनी उजेड केला त्या सुभेदारांशी तुम्ही काय बोलत होता मला माहीत आहे. तुम्ही त्या स्मशानात आपल्या दुःखाची ओझी उतरत होता. जखमांची गाठोडी सोडत होता. तुमच्या मनात एक महान स्वप्न पेरणाऱ्या आपल्या पित्याशी तुम्ही बोलत होता. मीही तुमच्यासोबत असायची. अनेकदा तुमच्या मुक्या अश्रूंचा आक्रोश मला ऐकू येत होता.
अजूनही ऐकू येतो साहेब तो आकांत मला. तसेच आपण आताही या स्मशानात येऊन बसला आहात. तुमच्या आसवांनी आताही असंच महानिर्वाण मांडलं आहे. पण साहेब, माझं ऐका साहेब, या स्मशानात नका थांबूत साहेब. ते पहा तुम्हाला जिवंत माणसाचे स्मशान बोलवत आहे. साहेब, तिथं मारलेली मानवता जिवंत करायची आहे तुम्हाला. आणि तो पहा बहिष्कृत भारत, जिथं सूर्य जात नाही तिथं सूर्य व्हायचं आहे तुम्हाला. म्हणून म्हणते, थांबू नका साहेब इथं. ती पहा अपमानांची जळणारी दुनिया तुमच्या दिशेनं धावत आहे. फाटलेले अगतिक संसार तुम्हाला साथ घालत आहेत. पहा साहेब, दुःखाने केवढा आकांत मांडला आहे. कसं कसं सांगू साहेब तुम्ही कोण आहात ते? कसं सांगू तुमच्या हातून काय घडणार आहे ते? पण मी पदर पसरते तुमच्यापुढे आणि या देशातल्या आणि दुनियेतल्या सर्व दुःखांना पोटाशी धरणारी आई व्हा. त्यांचे कनवाळू बाप व्हा साहेब तुम्ही. या देशाच्या अंधारात विद्रोही पंढरपूर वसवायचे आहेत तुम्हाला. माणुसकीचं संविधान व्हायचं आहे तुम्हाला साहेब. महामानवाला स्वतःचे फक्त डोळे असतात, स्वतःचे आसवं नसतात साहेब. तुमची सारी आसवं माझ्या डोळ्यात द्या साहेब. हे एवढंच मागणं मागते आहे. तुमची लाडकी रामू, तुमची ऊर्जायनी, तुमची जिवलग रमाई.